नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव R.D. क्षीरसागर. तर सर, आपण जलसाधारण अधिकारी म्हणून सोलापूर इथं कधीपासून सर कार्यरत आहात? मी उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून 2021 पासून इथे कार्यरत आहे. सध्या मला इथला अतिरिक्त कार्यभार जिल्हा जलसंधारण अधिकारी या पदाचा मिळालेला आहे. अजून जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची नियुक्ती होईपर्यंत सध्या माझ्याकडे तात्पुरता कार्यभार आहे या कार्यालयाचा. ठीक आहे सर. तर आपल्याकडे सध्या सर प्रभारी आपण जलसाधारण अधिकारी म्हणून इथं कार्यरत आहात. हो. तर सर, आपण कार्यरत आहात तर जलसाधारण विभागांतर्गत कोणकोणती कामे केली जाते आणि सध्या कशा स्थितीवरती काम आहे? जलसंधारण विभागामार्फत आपल्याकडे सिमेंट बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, साठवण तलाव, त्याच्यानंतर मायनर इरिगेशन टँक असे 0 ते 600 हेक्टरमधले प्रकल्प आपल्याकडे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला या तलावांची दुरुस्तीची कामे केली जातात. आणि या कामांबरोबरच आपल्याकडे जलयुक्त शिवार जी महत्त्वाकांक्षी योजना आहे शासनाची ती सुद्धा राबवली जाते. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजनासुद्धा आपल्याकडून राबवली जाते. अटल भूजल योजना जी केंद्र शासनाची आहे ती सुद्धा आपल्याकडे राबवली जाते. तशीच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना पाणलोट ही योजनासुद्धा आपल्याकडे राबवली जाते या विभागामध्ये. ठीक आहे सर. तर या जलसाधारण मृदा विभागामार्फत जर शेतकऱ्यांना सोयीस्कर होणारे जे काय काम असतात, तर तुम्ही सांगितलं की गाळमुक्त शिवार. गाळमुक्त शिवार हे योजनेचं काय स्वरूप आहे आणि कशा पद्धतीने आपण काम करत असतो? गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत धरणामध्ये अनेक वर्ष साठलेला जो गाळ आहे तो आपण जे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांना त्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना आपण गाळ त्यांच्या शेतात टाकायला सुद्धा अनुदान दिलं जातं. म्हणजे जे 5 एकरच्या आत ज्यांच्या नावावरती शेती आहे असे अल्पभूधारक म्हटलं जातं. आणि बाकीचे जे मोठ्या गटात येतात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त शेती असलेली त्यांना आपण गाळ भरून देतो आणि ते स्वखर्चानं आपल्या स्वतःच्या शेतामध्ये टाकू शकतात. म्हणजे याच्यामध्ये 2 फायदे होतात की आपलं जे धरण आहे एवढे वर्ष त्याच्यामध्ये गाळ जो साठला होता तो काढला जातो, त्यामुळं पाणी साठा वाढतो धरणाचा आणि शेतकऱ्यांना ती गाळमाती मिळाल्यामुळं त्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होते. असं ह्या प्रकल्पाचं नियोजन आहे आणि त्यानुसार आपले हे प्रकल्प राबवला जातो आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये गाळ काढण्याच्या बाबतीत 2 नंबरला आलेला आहे पाठीमागच्या वर्षामध्ये. ठीक आहे सर. चांगली गोष्ट आहे की आपलं महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचा 2रा नंबर आहे गाळ काढण्यासाठी. तर सर, आता पाझर तलाव असतो, तर या पाझर तलावामध्ये जे बरेच आपले सध्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, सध्या कुठे कामं चालू आहेत आणि कशा पद्धतीने त्याचं कामकाज असतं? पाझर तलाव असेल, आता आपल्याकडं बरेच मोठे तलाव असतात पाझर तलाव. सध्या आपल्या विभागाकडून कुठे कामं चालू आहेत आणि कशा पद्धतीने काम करत असतात? साधारण 1972मध्ये आपल्याकडं पाझर तलावाची कामं मोठ्या प्रमाणात झाली होती. ती सध्या त्यांचं आयुष्यमान संपलेलं आहे. त्यानुसार जिथे जिथे गळती होते आणि पाणी साठा राहत नाहीत असे सर्वेक्षण करून आपण टप्प्याटप्प्यानं त्या पाझर तलावाचं कामे हाती घेतोय, त्याचं नूतनीकरण करण्याचं. तरी हे जसा निधी शासनाकडून उपलब्ध होतो त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये आपण त्याची कामं आपली चालू असतात दरवर्षी. त्याचा आपण जिल्हा नियोजन विभाग त्या आपला सोलापूरचा असो किंवा महाराष्ट्र शासनाचा निधी असो किंवा महामंडळ आहे जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्याकडे आपण प्रस्ताव पाठवतो आणि जसे निधी उपलब्ध होतील तसे पूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आपली कामं चालू आहे. तर सर, साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये किती पाझर तलाव आहेत? तसे पाहिले तर 4,500 पाझर तलाव सगळ्यांचे मिळून आहेत.
त्याच्यामध्ये 4,500मध्ये जेवढे आता आपल्याकडे शक्य होईल तेवढे आपण टप्प्याटप्प्यानं त्याचं नूतनीकरण, रिपेअर म्हणजे देखभाल दुरुस्ती हे करतोय सध्या आपण मोठ्या प्रमाणावर. तर जलसाधारण या विभागाचं मूळ कारण म्हणजे या विभागाची जी स्थापना आहे, जलसाधारण विभागाचं मूळ भर कोणत्या कामावर जास्त दिला जातो या विभागामध्ये? आपल्याकडं 0 ते 600 हेक्टरसाठी याची निर्मिती 2017ला झाली आहे. पूर्ण वेगळा विभाग झालेला आहे हा. तर याचा फोकस हाच आहे की पाणी अडवा पाणी जिरवा हे तर प्रमुख त्याचं पायाभूत धोरण आहे. ग्राउंड वॉटर टेबल वाढलं पाहिजे, त्या अनुषंगानं पाझर तलाव, सिमेंट बंधारे, साठवण तलाव, त्यानंतर मायनर इरिगेशन प्रोजेक्ट अशा विविध स्कीम राबवून आपण ग्राउंड वॉटर टेबल वाढवतो त्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंचन क्षेत्र निर्माण करतो. साठवण तलाव, MI टँकमधून आपण पाणी उपसा करण्यासाठी पाणी परवाने देतो. त्यामुळं शासनाचा महसूल वाढतो आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी येतं. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे उजनी धरण असू द्या किंवा टेंबू सारख्या सांगोल्यामध्ये पाणी येतं आहे, त्या NRBCचं पाणी येतं सांगोल्यामध्ये. त्यानंतर उजनी धरणाचं पाणी बहुतांश जिल्ह्यामध्ये येतं. तर हे जेव्हा पाणी येतं तेव्हा ते साठवलं गेलं पाहिजे. तर हे जे पाणी आहे ते साठवण तलावामध्ये वगैरे ह्या रोटेशन जेव्हा येतं तेव्हा ते पाणी साठवलं जातं. म्हणजे त्याचा पुरेपूर वापर शेतकऱ्यांना जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष असतं तेव्हा ते करून घेतात आणि सिंचन क्षेत्र तयार होतं. त्याचा वापर पुनर्वापर पिण्यासाठी होतो. त्यामुळे ह्या आपल्या ज्या जलसंधारण विभागामार्फत स्कीम राबवल्या जातात त्या सर्वांचा फायदा होत असतो आपल्या जिल्ह्यात. आपण माहिती दिली. जलसाधारण विभागामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुमच्या विभागाकडून कसा लाभ घेता यावा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपले पाणी परवानगी घ्यावे. पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी सर्वांनी आमच्याकडे येऊन अर्ज करावेत. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त त्याचा लाभ घेता येईल अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. ठीक आहे सर. जलसाधारण विभागात जलसाधारण अधिकारी